ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. पुढची बातमी बघूयात. गोरेगावमध्ये मतदारांना बूथ सापडत नाहीये असा आरोप होतोय. बूथ सापडत नाही, मग मतदान करायचं कसं, असा सवाल मतदार विचारतायत. त्यांचं मतदार यादीमध्ये नाव सापडत नाही, नाव सापडलं तर बूथ सापडत नाही. असेच काही आपल्यासोबत मतदार आहेत. नेमका काय समस्या येतात? आम्ही सरोजनगरमधले राहणारे आहेत. तर माझ्या लिस्टमध्ये दूधसागरचं नाव आलंय, बट मी तिकडे चेक केलं तर त्यांनी सेंट पायसमध्ये पाठवलं. मी दुसऱ्या ठिकाणी गेली, मग तिकडे पण नाही, मग इकडे पहाडीमध्ये आली, इकडे पण नाही. तर वोट करायचंय पण खूप डिफिकल्टी येते. बरं, तर कसं करणार आता तुम्ही सांगा. किती जागी फिरलात तुम्ही? किती बूथ फिरले आता हा तिसराच बूथ आहे तिसरा बूथ आहे आमचा. आणि सगळीकडे इन्क्वायरी करतोय. हा म्हणतो इकडे जा, तो म्हणतो तिकडे जा. तर आम्ही मुलीला घेऊन फिरतोय आहे, पण आम्हाला बूथच सापडत नाही. वोट करायचं तर कसं. खरं तर छोट्या बाळाला तुम्ही हातात कडेवर घेऊन फिरताय. किती वेळापासून फिरताय आणि किती बूथ फिरले? झाले आता जवळजवळ 1.5-2 तास होत आले फिरतोय. बरं. आता वोटिंग कुठे आहे माझं तर झालं. आई वडील माझं तर आलं दूधसागरमध्ये. आता हिच्या नावासाठी शोधतोय तर कुठे आहे. बरं, म्हणजे एका परिवाराचं एका वार्डामध्ये एका बूथ मध्ये नाही, आई वडील वेगळे. माझं झालंय, बायकोचं आहे. ते बायकोचं आता कुठे आहे ते कळत नाही. लास्ट टाइम दिलेलं सेंट पायसमध्ये. तर सेंट पायस वाले बोलतात आमच्याकडे आता 80 नंबर यादी नाहीये. तर इकडे त्यांनी पहाडीचं नाव घेतलं, तर पहाडीमध्ये आलो तर इकडे पण नाही भेटत आहे. आता तर शोधा